Good afternoon, everyone. This is our next lecture on fifth topic, which is electrical machines. Today, we will start our second new point, which is DC motor, its principle, its working, and its some circuit diagram or types of DC motor. It is very important to know about the DC motor working principle and construction in order to master the basis of DC machines. A DC motor convert electrical energy into mechanical energy. आपल्याला माहीत आहे डी सी मोटर काय करते, आपण त्याला इलेक्ट्रिकल सप्लाय देतो, त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं ते मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. ए डी सी मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. द इनपुट इलेक्ट्रिकल एनर्जी इज ऑब्टेन्ड फ्रॉम रिचार्जेबल बॅटरीज. म्हणजे जी काही आपण त्याला इनपुट देणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी, ते आपण त्याला रिचार्जेबल बॅटरीनं इनपुट देऊ शकतो किंवा सोलार सेलनं इनपुट देऊ शकतो किंवा पॉवर सप्लाय यूज करून त्याला इनपुट देऊ शकतो. The input electrical energy is obtained from a rechargeable batteries, solar cell, etc. The mechanical energy generated is further utilized to rotate pump. आणि जी काही मेकॅनिकल एनर्जी तयार होणार आहे डी सी मोटरपासून, ते आपण कुठे यूज करू शकतो आहे? टू रोटेट दी पंप, टू रोटेट दी फॅन, ते कॉम्प्रेसरमध्ये यूज करू शकतो आहे, व्हीलमध्ये यूज करू शकतो आहे. दिस इज अबाउट दी डी सी मोटर. जनरली ए सी मोटर आर preferred widely in industries, but when it comes to high starting torque or efficient speed control, DC motor are the optimal choice. जनरली काय करतो आपण, ए सी मोटर ह्या इंडस्ट्रीमध्ये वाईडली इंडस्ट्रीमध्ये यूज केल्या जातात, पण ज्यावेळेस जास्त स्टॉर्कची गरज असते किंवा इफिशियंट स्पीडची गरज असते त्यावेळेस डी सी मोटर ह्या ऑप्टिमम चॉईस म्हणून यूज केल्या जातात. They are used in aluminum rolling mills, electrical elevators, road line locomotives and large earth moving equipments. या ठिकाणी यूज केल्या जातात आणि असे बरेच काही यूज आहेत डी सी मोटरचे. इथं आपण बघू शकतो डायग्राममध्ये डी सी मोटर कन्स्ट्रक्शन. ज्या काही लहान खेळण्यातल्या गाड्या असतात त्या गाड्यांमध्ये ही मोटर यूज केलेली तुम्ही बघितली असेल की ती मोटर तुम्ही ओपन करूनही बघितली असेल. त्याच्यामध्ये काय असतं आहे, वर एक स्टेनलेस स्टीलचं शिल्ड असतं आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेट असतं आणि मॅग्नेटच्या आतमध्ये हा रोटर असतो, रोटरला कॉपरचं वाइंडिंग असतं. हे झालं त्याचं बेसिक कन्स्ट्रक्शन. यामध्ये आपण काय काय बघणार आहोत या पॉईंटमध्ये. तर पहिल्यांदा फर्स्ट आपण बघणार आहोत डी सी मोटर वर्किंग प्रिन्सिपल. ह्याचं प्रिन्सिपल काय आहे डी सी मोटर वर्किंगचं, ते प्रिन्सिपल कशावरती डिपेंड आहे, तर ते डिपेंड आहे फिलामेंट्स लेफ्ट हँड रोल ह्याच्यावरती डी सी मोटरचं प्रिन्सिपल हे डिपेंड आहे. आपण फर्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. सेकंड पॉईंट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ डी सी मोटर. कन्स्ट्रक्शन ऑफ डी सी मोटर कंटेन टू मेन पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट इट पार्ट ऑफ ए स्टेटर. म्हणजे जो काही मोटरचा पार्ट स्टेशनरी आहे, जो मूव्ह होत नाही, त्याला आपण पार्ट ऑफ ए स्टेटर म्हणतो आहे. त्यामध्ये काय आहे, योक पोल कोअर अँड पोल शू अँड पोल वाइंडिंग अँड फील्ड वाइंडिंग, हे जे काय आहेत 3 पॉईंट हे स्टेशनरी आहेत. आणि सेकंड पार्ट इज पार्ट ऑफ ए रोटर. हे जे काय आहेत ते मूव्हिंग होणारा पार्ट आहे. तर त्या पार्टमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे, तर आर्मेचर कोअर, आर्मेचर वाइंडिंग, कम्युटेटर अँड ब्रशेस, हे 4 पॉईंट आपण रोटरमध्ये स्टडी करणार आहोत जे मूव्ह होणार आहेत. थर्ड मेन पॉईंट इज वर्किंग ऑफ द डी सी मोटर. यामध्ये आपण डी सी मोटरचं वर्किंग स्टडी करणार आहोत. अँड लास्ट पॉईंट इज बॅक ईएमएफ. Let us start first point, which is DC motor working principle. DC motor working principle. The DC motor working principle is that a current carrying conductor experience a mechanical force. A current carrying conductor experience a mechanical force when placed in a magnetic field. म्हणजे एखादा करंट कॅरी करणारा कंडक्टर तो मेकॅनिकल फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. कधी करणार आहे, जर तो एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला असेल तर. दिस इज नोन ॲज द लॉरेन्स फोर्स. आणि ह्या फोर्सला आपण लॉरेन्स फोर्स असं म्हणतो आहे. अँड द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज गिवन बाय फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आणि जो काही फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे तो कंडक्टर, तो फोर्स एक्सपिरियन्स करणार कंडक्टर, तो आपण कशावर डिपेंड आहे, तर तो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलवरती त्याची डायरेक्शन फोर्सची डिपेंड आहे. तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय आहे, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. इफ यू स्ट्रेच द इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर म्हणजे आपल्या अंगठ्या शेजारचं बोट.
index finger, middle finger and thumb of the left hand mutually perpendicular to each other. ही तिन्ही बोटं आपण म्युच्युअली परपेंडिक्युलर जर स्ट्रेच केली. इफ द इंडेक्स फिंगर इंडिकेट्स द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे आपल्या अंगठ्याचे जर ती बोट आहे इंडेक्स फिंगर, हे जर मॅग्नेटिक फील्ड दाखवत असेल, इफ द इंडेक्स फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, देन द मिडल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट थ्रू द कंडक्टर. आणि मिडल फिंगर काय दाखवणार आहे, डायरेक्शन टू दी करंट टू दी कंडक्टर, त्या कंडक्टरमधील करंटचे डायरेक्शन हे मिडल फिंगर दाखवणार आहे. अँड देन द थंब विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फोर्स ॲक्टिंग द कंडक्टर. आणि जो अंगठा आहे तो काय दाखवणार आहे, तो त्या कंडक्टरवरती फोर्स ॲक्ट झालेला हा कंडक्टरवरती दाखवणार आहे. हा आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल जे इंडेक्स फिंगर आहे ते काय दाखवतं, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. मिडल फिंगर काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ करंट. अँड thumb indicates the direction of force experienced by that conductor. This is Fleming left hand rule. Let us see construction of a DC motor. This construction of DC motor contain main two parts. First part is part of the stator and second part is part of the rotor. Let us see first part, which is part of the stator. This part of the stator contain first a yoke. Let us see construction of the DC motor. All DC machine mainly consist of two parts. प्रत्येक DC मशीनमध्ये दोन पार्ट असतात. फर्स्ट पार्ट इज वन इज स्टेटर अँड अदर इज रोटर. म्हणजे वन इज स्टेटर म्हणजे जो एका जागेला स्टेशनरी असतो तो स्टेटर, आणि अनदर इज रोटर म्हणजे जो त्या स्टेटरच्या आतमध्ये होत असतो तो रोटर. द स्टेटर इज स्टेशनरी पार्ट ऑफ दॅट इन्क्लूड योक, पोल वाइंडिंग अँड इंटरपोल. दिस स्टेटर प्रोड्यूस ए मॅग्नेटिक फ्लक्स, आणि स्टेटर हा मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी यूज केला जातो. द रोटर ऑफ द DC मशीन कन्सिस्ट ऑफ कम्युटेटर. रोटरमध्ये काय काय असतं तर कम्युटेटर, ब्रसेस, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग अँड शाफ्ट्स. इट रोटेट इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय दॅट स्टेटर वेन द करंट फ्लोज थ्रू इट. ज्यावेळेस त्या स्टेटरमधून करंट फ्लो होणार आहे त्यावेळेस ती मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे त्या कंडक्टरवरती मॅग्नेटिक फोर्स तयार होणार आहे. त्या फोर्समुळे तो रोटेट होणार आहे रोटर. लेट अस सी फर्स्ट part of the stator. Part of the stator contain first yoke. Here in diagram we can see that clearly seen that what is stator and what is rotor. Stator, this stationary part is a stator. This stator contain field winding or magnetic. इथं कॉपर वायर फील्ड वाइंडिंग म्हणून यूज केले आहे. काहीही मोटरमध्ये डायरेक्ट मॅग्नेट यूज केलं जातं फील्ड वाइंडिंग म्हणून. And second part is rotor. This rotor contain commutator, shaft. Let us see one by one. First yoke. What is yoke? The yoke or a outer frame provide coverage to DC motor. It is made up of cast steel for a larger DC motor and cast iron for a small DC motor. The yoke or a outer frame provide a coverage to the DC motor. म्हणजे ज्या काही मोठ्या DC मोटर आहेत त्याचं बाहेरचं जे काही कव्हरेज आहे ते कास्ट स्टीलपासून बनलेलं असतं, आणि ज्या काही स्मॉल DC मोटर आहेत त्याचं बाहेरचं कव्हरेज आहे ते कास्ट आयर्नपासून बनलेलं असतं. द योक इज युज्ड इन DC मशीन बिकॉज इट प्रोव्हाइड ए मेकॅनिकल सपोर्ट टू पोल. ह्या योकमुळं काय होतं आहे तर DC मोटरला एक मेकॅनिकल सपोर्ट मिळतो आहे. इट ॲक्ट ॲज ए प्रोटेक्टिव्ह कव्हरेज अगेन्स्ट मेकॅनिकल डॅमेज. म्हणजे मोटर डॅमेज होण्यापासून त्याला प्रोटेक्शन मिळतं या योकमुळं. थर्ड पॉईंट इज अँड प्रोव्हाइड ए पॅसेज फॉर अ मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युस्ड बाय द पोल ऑफ द मशीन. दिस इज अबाउट योक. सेकंड स्टेशनरी पार्ट इज पोल कोर अँड पोल शू. पोल कोर अँड पोल शू. बोथ पोल कोर अँड पोल शू आर मेड अप ऑफ कास्ट स्टील. म्हणजे जे काही पोल कोर आणि पोल स्टील आहेत, हिअर वी क्लिअरली सीन दॅट फ्रॉम फिगर. बॉटम पार्ट इज पोल शू आणि अपर पार्ट इज पोल कोर. दिस पोल कोर अँड पोल शू आर मेड अप ऑफ कास्ट स्टील. हे जे काही पोल कोर अँड पोल शू आहेत ते कास्ट स्टीलपासून बनलेले आहेत. बट पोल शू आर लॅमिनेटेड as they are close to armature. The main purpose of the pole shoe is to spread the flux
and reduce the reluctance of the magnetic path, whereas the pole core is excited with field winding and used to support them. This is about pole core and pole shoe. Let us see third stationary part, which is pole winding or a coil, field coil. From figure here we can see that this field winding, काही डी सी मोटरमध्ये मॅग्नेट वापरलं जातं फील्ड कॉईल म्हणून, काहीमध्ये कॉपर वायर वापरली जाते फील्ड वाइंडिंग म्हणून. आपण इथं बघणार आहे फील्ड वाइंडिंग, ज्यामध्ये कॉपर वायर यूज केली जाते. द पोल वाइंडिंग अँड फील्ड कॉईल कन्सिस्ट ऑफ ए कॉपर वायर प्लेस्ड इन ए अपोजिशन अराउंड द पोल कोर. The pole winding and field coil consist of copper wire placed in position around the pole core. When current passes through this coil, ज्यावेळेस करंट त्या कॉइलमधून पास होतो, दे इलेक्ट्रोमॅग्नेटाइज दी पोल, त्यामुळे ते जे काही पोल आहेत त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटायझेशन तयार होतं, विच प्रोड्यूस द मॅग्नेटिक प्लस, त्यामुळे मॅग्नेटिक प्लस तयार होतं. These plugs passes through the rotor and produce rotational torque as soon as the current start flowing through the armature of the rotor. आणि हे जे काही मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार आहेत त्यामुळे त्या रोटरला टॉर्क मिळतो, ते रोटर हा रोटेट होतो. दिस इज अबाउट पोल वाइंडिंग और ए फील्ड कॉइल. DC motor second main part is rotor, and this rotor contains 4 main points. First point is armature core. This is armature core. In figure, this is armature core. The armature core is a rotating part of a DC motor, DC or AC machine. Armature core DC पण मशीनला असतो आणि AC पण मोटरला असतो. This armature core is rotating part of the DC machine. It is made of silicon steel. This armature core is made up of silicon steel. The cylindrical structure is laminated to reduce the eddy current loss. The main purpose is to offer a low reluctance path to the magnetic flux and to house the armature conductor. This is about the armature core. Second part of the rotor is armature winding. Armature winding, here we can see that this armature, आणि त्या आर्मेचरच्या आतमध्ये कॉपर वायरची वाइंडिंग केलेलं आहे. त्या वाइंडिंगला काय म्हटलेलं आहे तर आर्मेचर वाइंडिंग. लेट अस सी व्हॉट इज आर्मेचर वाइंडिंग. Armature winding is a composed of a coil enameled in a armature core slot. म्हणजे हे जे काही स्लॉट आहेत ह्या डायग्राममध्ये बघू शकतो आपण, हे जे काही मोकळे स्लॉट आहेत त्या स्लॉटमध्ये एक कॉपर वायर गुंडळलेले आहे. आर्मेचर वाइंडिंग इज composed of a coil enameled in a armature core slot. These coils are lined next to each other and tight insulating material. जे काही कॉपर वायर आहेत त्या एकावरती एक अशा गुंडाळलेल्या आहेत आणि त्या सगळ्या अशा इन्सुलेटिंग आहेत, एकमेकांपासून त्या इन्सुलेटिंग आहेत. द इन्सुलेटिंग मटेरियल प्रिव्हेंट टू ॲडजसेंट कॉईल फ्रॉम ए शॉर्ट सर्किट. म्हणजे जे काही इन्सुलेटिंग मटेरियल वापरलं आहे त्या मटेरियलमुळे त्या कॉईल एकमेकांना असं शॉर्ट होणार नाहीत, त्यासाठी आपण या इन्सुलेटिंग मटेरियल वापरलं आहे. दिस इज अबाउट दी आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे काय केलेलं आहे, आर्मेचर जे आहे एक आहे आर्मेचर कोर. आर्मेचर कोरच्यामध्ये कॉपर वायरचं असं वाइंडिंग घेतलेलं आहे आणि ते कॉपर वायर एकमेकांपासून इन्सुलेटिंग केलेलं आहेत बाय युजिंग इन्सुलेटिंग मटेरियल टू कशासाठी तर ते इन्सुलेटिंग केलेलं आहेत तर ते शॉर्ट सर्किट होऊ नये यासाठी इन्सुलेटिंग केलेलं आहे. थर्ड पार्ट ऑफ रोटर इज कम्युटेटर. द कम्युटेटर कंटेन वेस्ट शेप्ड हार्ड ड्रॉन कॉपर सेगमेंट forming a cylindrical structure. A thin sheet of high quality mica insulate these segments from each other. Commutator. From this diagram, this blue part is a commutator. This is rotating part. A commutator contains wedge shaped hard draw copper segment forming a cylindrical structure. A thin sheet of high quality mica insulate these segments from each other. A commutator periodically changes the direction of the current between the rotor and external circuit. Hence, it acts as a switch, causing a unidirectional torque in the DC motor. This is about the commutator. And last rotating part is brushes. Brushes are usually made up of rectangular carbon blocks housed in a brush holder. The function of brushes in DC motor is to supply the current to the commutator.
म्हणजे हा ब्रशेसचा यूज कशासाठी केला जातो तर कम्युटेटरला सप्लाय DC सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी या कम्युटेटरचा यूज केला जातो. डायग्राममध्ये बघू शकतो आपण. दिस येलो कलर इज ब्रश. बाय युजिंग दिस येलो कलर ब्रश commutator gets a power supply. Whereas the function of brushes in DC is to collect the current from the commutator and supply it to the external lower circuit. This is about brushes. Let us see working of a DC motor. The working principle of a DC motor requires a magnetic flux and a current carrying conductor. Consider a coil carrying AC current. Consider a coil carrying DC current through a commutator and brushes. This commutator segment rotates freely about its axis. The commutator segment which come in contact with left brush get positive polarity. The commutator segment which comes in contact with the left brush get positive polarity, while the right one get a negative polarity. This leads to flow the current in the coil. By applying Fleming's left hand rule, the conductor on the left side always experiences a force in upward direction, while a conductor in right side experiences a downward force. By using Fleming जो काही आपण सुरुवातीला बघितला फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, त्याच्यामध्ये आपण बघितला कंडक्टर फोर्स हा कोणत्या डायरेक्शनला एक्सपिरियन्स करतो आहे. ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड आणि करंट दोन्हीची डायरेक्शन कसे असेल त्यावेळेस तो कोणत्या डायरेक्शनला फोर्स हा एक्सपिरियन्स करतो आहे ते प्रिन्सिपल इथे यूज केलं आहे. बाय अप्लाइंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल द कंडक्टर on the left side always experience a force in upward direction, while the conductor on the right side experience a downward force. Hence a unidirectional torque is achieved in the DC motor. This is about the DC motor. तर यामध्ये आपण काय काय बघितलं DC मोटरमध्ये. DC मोटरमध्ये त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलं. दिस वर्किंग प्रिन्सिपल इज डिपेंड अपॉन द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. नेक्स्ट आपण त्यामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन ऑफ DC मोटर बघितलं. कन्स्ट्रक्शन कंटेन मेन 2 parts. First is stationary part and other is rotating part. In stationary part contain yoke, pole core and pole shoe and pole winding and field coil. And rotated part contain armature core, armature winding, commutator and brushes. And last आपण बघितलं working of a DC motor. Working of DC motor is based on the Fleming left hand rule. This is about the DC motor working principle construction. In next lecture we will start single phase AC motor. Today we will stop here.